न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। भुसावल शहर में नगर अध्यक्ष गायत्री बंगाड़े मैडम की पत्रकार परिषद में गायत्री मैडम बंगाड़े ने क्या कहा, आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर से हर पल हर वक्त हर घड़ी। तिला संधी दिली आहे। मला अपेक्षा आपल्याकडून एवढीच आहे की असे साधे साधे प्रश्न विचारा की आमची काही अडचणीत येणार नाही। बाकीची बॅटिंग करायला तर भाऊ आहेतच। मी प्रस्तावित करतो, थांबतो आणि ताईंना या संदर्भामध्ये काही निवेदन करायचं असेल, पत्रकारांना काही बोलायचं असेल तर आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करूया। यस, बोला। हा पहिली सुरुवात ताई आहे, आमचे प्रवक्ता आहे। ताई काय बोलाल आजच्या पत्रकार परिषदेमध्ये? सर्वांना माझ्याकडून नमस्कार। गेल्या 14 वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी काय केलं? त्यांना तेव्हा सीओ साहेब दिसले नाही का? माझं फक्त म्हणण्याचा उद्देश हेच आहे की सीओ साहेबांना प्रत्येक वेळेस म्हणते सीओ साहेब हे सीओ साहेब हे, तेव्हा त्यांना 14 वर्षापहिले ते दिसले नाही का? आणि माझ्या कुठल्याही नगरपालिकेच्या कामामध्ये जर त्यांना अडथळा आणला तर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार। आणि मला जे वारंवार माझ्यावरती ते आरोप लावत आहे मी त्यांनाही सोडणार नाही, कारण मी एक साधारण घरातली व्यक्ती नगराध्यक्ष बनवून त्यांना ती जीवार येत आहे का? माझं म्हणण्याचं उत्तर हे आहे। मला याचं उत्तर पाहिजे की का घरातली मुलगी एक नगराध्यक्ष बनू शकत नाही का? मला अधिकार नाही का त्या गोष्टीचा? आणि वारंवार का मला त्या गोष्टीचा त्रास देण्यात जातोय? जर मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला तर मी त्यांच्यावर कंप्लेंट करेन, गुन्हा दाखल करेन। मी हे सहन करणार नाही। आणि माझ्या भुसावळच्या नागरिकांना कुठलाही गोष्टीचा त्रास जर त्यांनी दिला तेही सुद्धा मी सहन करणार नाही। आणि महिलांसाठी मी आज उभी आहे आणि उभी राहणार। आज जी समस्या आहे त्यांची पाण्याची ती नक्की मी दूर करणार। आणि 3 ते 5 दिवसाआड भुसावळ शहरामध्ये पाणी येणार म्हणजे येणार। जर कोणी तुम्हाला म्हटलं की 5 दिवसाआड पाणी येणार नाही तर कोणाचं ऐकायचं नाही। आणि 2 दिवस पहिले मी न्यूज ऐकली की नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं की भुसावळ शहरामध्ये पाणी येऊ नका। या सर्व खोट्या गोष्टी आहे। मी कोणालाही काहीच असं सांगितलं नाही आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना माझ्या समोर उभं करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपके कैसे आरोप लग रहे हैं? सर, मुझे ऐसा बोला जा रहा है कि ये मैडम ने बोला है कि भुसावल शहर में पानी नहीं देना चाहिए और जो अमृत योजना का जो काम है ये मैडम ने बंद करवाया है। अब मुझे ये बताइए अमृत योजना का काम इन्होंने कब से चालू किया था, फिर इन्होंने अभी तक क्यों नहीं पूरा किया? इनसे क्यों नहीं हुई सब चीज़ें? इन्होंने कुछ इसमें घोटाला कराऊंगा इसलिए तो ये सब चीज़ें आगे नहीं हुई है। और ये अमृत योजना का जो काम चालू है अभी ये मैं हैंडल करूँगी और किस तरीके से करना है ये मुझे करना है। और मेरे साथ में पूरे भुसावल शहर में सीओ साहब घूमेंगे। जहाँ मुझे प्रॉब्लम दिखेगा मैं वो काम नहीं करूँगी, जो सही रहेगा वही काम मैं करूँगी। कोणाचं नाव घ्यायचं तुम्ही हे म्हणताय? हे नगराध्यक्ष मॅडम कशा आहे, जे कोणी असेल कोणीही असो, मी कोणाचं नाव घेत नाहीये, कोणीही असो ते। दौरे चबाई है, शीशे की अदालत है और पत्थरों की गवाही है। जे गवाह असतात ते वेगवेगळे त्याला आधार देण्याकरता आजची जी पाणी प्रश्न आहे, महागाई खूप वाढलेली आहे। ये महंगाई कैसा तेरा कानून, यहाँ महंगा पाणी और सस्ता खून, म्हणजे पाण्याची एवढी दुरावस्था आहे। आणि ताई महिला आहे त्यामुळे महिलांच्या पाण्याचा प्रश्न त्यांना माहिती आहे। पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये ताई आलेल्या आहेत आणि त्यानुसार पाणी प्रश्न सोडवायचाच हा चंद बांधलाय। आणि भाऊंनी शब्द दिलाय की 90 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो सगळी ते वाटचाल करतायत। तेव्हा फारसं मी न बोलता प्रास्ताविकामध्ये मी ही भूमिका मांडलेली आहे। आणि आमच्या ताई बरोबर साध्या आहेत, त्यांची कॅच लाईन आहे, मी बोलणार नाही माझं काम होईल। आणि पत्रकार